नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी ऋतिका तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। दिवसाची सुरुवात मस्तपैकी सूर्यदेवाच्या दर्शनाने झाली होती, कारण आमचं घर पूर्व दिशेला असल्यामुळे एकदम सनराईज समोरून होतो। सो मस्तपैकी सुरुवात होते दिवसाची नेहमी। असो, जेवणामध्ये डाळ होती, पनीरची भाजी होती, भात होता, मुळ्याची भाजी होती, असं मस्तपैकी जेवण होतं। सो जेवल्यानंतर ऑब्वियसली आहे झोपायचं, पण झोपले पण मी आणि कामं पण होती जी काय करायची ती पण केली। असो, माझी आई बाहेर गेली होती, भांडी वाळत लावली होती, सो ती ट्रॉलीत ठेवली। त्यानंतर चहा प्यायचा, कारण आईला लेट होणार होता, सो चहासुद्धा मीच ठेवला। मस्तपैकी चहा बनवला। मी शक्यतो ब्लॅक टीच पिते, पण कधीतरी असा मूड होतो आपला की आपण दुधाची चहा पिऊया, विदाऊट शुगरच पण दुधाची। सो मी तसाच प्लॅन झाला होता, सो मी बनवला होता चहा तसा आणि मस्तपैकी चहा प्याला आणि उपमासुद्धा सकाळचा शिल्लक होता, सो तोसुद्धा गरम केला ओव्हनमध्ये आणि तो खाल्ला। आणि त्याच्यानंतर आई माझी भरपूर सारी भाजी घेऊन आली होती येताना शेतावरची, सो ती पण भाजीची पिशवी मी आतमध्ये आणण्याचं काम केलं, बिकॉज मी काम करते हे दाखवण्यासाठी मी कॅप्चर केलं। आणि त्याच्यानंतर परत टाईमपास केला भरपूर सारा आणि मग मला संध्याकाळी जेवणामध्ये वडापाव होते, सो वडापाव खाल्ले आणि बाकी काहीच केलं नाही, टाईमपास केला आणि दिवस एंड केला। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट ब्लॉगपर्यंत नाही ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।